नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी जेव्हापासून नोकरीला लागलो त्याच्यानंतर जेव्हा पण कधी कधी सुट्टीला गावाकडे जायचो तेव्हा गावातल्या आमच्या सगळ्या मित्रांची बैठक आमच्या कट्ट्यावर म्हणजे लस्सीवाल्याकडे नक्कीच व्हायची. आता मी लस्सीवाल्याकडे गेलो की सगळे मित्र यायचे, एकमेकांची टवळी करायची किंवा एकमेकांसोबत गप्पा मारायचे. काही ना काहीतरी दररोजची आमची चर्चा हमेशा असायची. एकदा असं झालं की एक आजीबाई जी आपली काठी टेकवत टेकवत आली होती, तिची हाईट छोटी होती आणि ती कमरेत अजून वाकलेली होती. बिचारीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि डोळे बिचारीचे खूप बारीक झालेले होते. ती बघूनच असं वाटत होतं की तहानलेली आणि भुकेलेली आहे. भक्तांनो, ती जेव्हा माझ्याजवळ आली तेव्हा तिने मला समोर हात केला आणि म्हणाली, भैया 5-10 रुपये दे रे, मला खूप भूक लागली. हमेशा मी तर काय कधी गरिबांनी पैसे मागितल्यावर प्रत्येकाला कधी मोकळं तर कधीच जाऊन देत नाही. नेमकं मी खिशात हात घातला पण तेवढ्यात माझ्यात लक्षात आलं आणि मी त्यांना म्हणलं, आजी तुम्ही लस्सी प्याल का? तर त्या आजीने हळूच मान हलवली. त्या आजीला कळत नव्हतं नेमकं काय म्हणावा. मी त्या काकांना म्हणलं, काका एक लस्सी अजून द्या. त्या काकांनी एक लस्सी दिली आणि ती आजी बिचारी खाली जाऊन बसली. त्याच्यानंतर त्या आजीने ती बसल्या बसल्या तिच्या कमरेच्या पिशवीतून 4-5 रुपयाचे ठोकळे काढले आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली, दादा हे धर, हे छोटे पैसे आणि हे पैसे त्याच्यात तुझ्या पैशात टाक आणि मगच लस्सी दे. पण असं न करताच मी त्यांना म्हणलं, आजी हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. त्याच्यानंतर त्यांनी लस्सी दिली. आता आजी माझ्यापासून थोडंसं लांबपर्यंत खाली बसलेली होती. मला मधून असं वाटत होतं की आजीला म्हणावं, आजी या तुम्ही इथं या खुर्चीवर बसा. पण नेमकं अचानक लगेच लक्षात येतं की इथं मित्र आहेत, मित्र काय म्हणतील. त्याच्यानंतर आजीला मग मी आजी जिथं बसली मी तिथं खाली जाऊन बसलो. तेवढ्यात लस्सीवाले काका मला म्हणाले, सर हे ह्या 2 खुर्च्या. त्यांनी 2 खुर्च्या आणून दिल्या आणि नेमकं 2 खुर्च्या ठेवून आम्ही दोघं त्याच्यावर बसलो. आणि लस्सीवाले काका म्हणाले, रोज आमच्याकडे कस्टमर येतात पण तुमच्यासारखे चांगले माणसं खूप कमी येतात. त्यानंतर मग जेव्हा त्या आजीने लस्सी पिली, इतकं स्मित हास्य उमटलं तिच्या चेहऱ्यावर की मला मनापासून खूप आनंद झाला. स्वामी भक्तांनो, कधी कधी स्वामी सुद्धा अशाच रूपात येऊन आपली परीक्षा घेतात. हो, बरेचसे लोक असं म्हणतात की गरिबांना पैसे देऊ नका, त्यांना खायला द्या, प्यायला द्या. ठीक आहे, एखाद्याला पैसे द्या, एखाद्याला खायला प्यायला द्या. पण स्वामी भक्तांनो, जर आपल्याला स्वामींनी जर दुसऱ्याची मदत करण्या लायकीचं किंवा मदत करण्यायोग्य आपल्याला जर बनवलंय तर आपण हमेशा मदत करायला पाहिजे. आणि स्वामी अशाच रूपात येऊन आपली कधी परीक्षा घेतात. एक बरं ठीक आहे, परीक्षा घेऊ किंवा परीक्षा नाही घेऊ, पण आपण एक माणुसकीच्या नात्यानं आपलं ते कर्तव्य आहे की आपण गरिबांना मदत करायलाच पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रोज सकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवरती स्वामींचा किंवा अशा नवनवीन कथा स्वामींच्या असू द्या किंवा जीवनासंबंधीच्या असू द्या आपण घेऊन येतो. चॅनलला सबस्क्राईब करा तर रोज सकाळी 8 वाजता तुम्हाला तुमच्या यूट्यूबवर खोलल्या आपला व्हिडिओ 100% दिसेल. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.